हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी खूप दिवसाचा विचार करत होते की तुमच्याशी रोहित राणीच्या स्टोरीवर थोडंसं बोलावं. तेव्हा एकदा रागात बोलले होते एका ताईच्या कमेंट्सवर, पण आता सविस्तर बोलावं असं वाटते. कारण या स्टोरीमध्ये आता 2-3 दिवसातच खूप मोठा ट्विस्ट येणार आहे आणि तो तुमच्याशी आधी शेअर करावा असं मला वाटतं. कमेंट्स करून मी सांगणार होते, पोस्ट करून सांगणार होते, पण पोस्टपेक्षा तुमच्याशी सरळ बोललेलं बरं वाटेल असं वाटलं. तर आपली स्टोरी आता चांगल्या मूडवर तर आहेच आणि सगळं काही सुरळीत वाटत असलं तरी वरवर वाटतं ते, आतून मात्र दिसतं तसं नसतं. आणि म्हणून मी या स्टोरीमध्ये तब्बल 5 ते 7 वर्षाचा गॅप दाखवणार आहे आणि तुम्हा सगळ्यांना एक झटकासुद्धा बसणार आहे. आणि वाचक म्हणून निश्चितच राणी रोहित कधीच दूर होऊ नयेत असं तुम्हाला वाटणारच आहे. पण मला या स्टोरीमध्ये आणखीन पुढं जाण्यासाठी काहीतरी स्कोप वाटतो आहे आणि स्टोरी आणखीन इंटरेस्टिंग व्हावी म्हणून मी हा ट्विस्ट घालणार आहे. आणि मग त्यानंतर रोहित राणी कसे एकत्र येतात हे दाखवणार आहे. आणि यामध्ये आणखीन सिक्रेट लपलेलं आहे, ट्विस्ट लपलेले आहेत, ते मी आत्ताच शेअर नाही करणार. फक्त एवढाच एक झटका तुम्हाला लागणार आहे, तो फक्त सध्या शेअर केलेला आहे. नाहीतर तुम्ही पुन्हा सगळ्याजणी मला कमेंट्समधून शिव्या घालताल की असं का केलं. किती छान स्टोरी चालली होती. पण कसं असतं, एकाच टर्निंगवरती किंवा एकाच रस्त्यावर जर गाडी अशी चालत राहिली की स्टोरी बोर होते. म्हणून मला या स्टोरीमध्ये सारखे टर्न घेऊ वाटत आहेत आणि ट्विस्ट घालू वाटत आहेत, कारण या स्टोरीमध्ये तेवढा स्कोप दिसतो आहे म्हणून मी असं करते. तर असू द्या, बाकी तुम्हाला काय, तुमचं एंटरटेन होण्याशी मतलब. या स्टोरीमध्ये सगळं एंटरटेनसाठीच आहे. असो. तर परवाची एक कमेंट होती दीपाली कदम, आणि मला फार अपेक्षा होती की कुणीतरी माझी बाजू घेऊन त्या कमेंटला उत्तर द्यावं, पण कुणीही उत्तर दिलं नाही तुमच्यापैकी, हो की नाही. असं तुम्हाला खरंच वाटतं का स्टोरी अश्लील आहेत? वाटत असेल तर तसं सांगा, मी बंद करते, हो की नाही. आणि कसं आहे ना, मलाही सपोर्टची गरज असते, नाही असं नाही. तुम्ही सगळेजण स्टोऱ्या वाचता आणि तुम्ही नेक्स्ट पार्ट करता, मग मलाही तुमचे सपोर्ट हवा आहे. जेव्हा असं कोणीतरी माझ्या विरोधात बोलत असेल तेव्हा, की तुम्ही फक्त बघ्याची भूमिका घेणार आणि माझं काय व्हायचं ते होऊ दे, असंच का. ती बाई सरळ म्हणाली, अशा चॅनलवर आक्षेप घेतला पाहिजे, पनिश केलं पाहिजे. म्हणजे मला पनिशमेंट झाली तर तुम्ही फक्त शांतपणे ऐकून घेत बसणार, हो ना. आणि मग तुम्हाला काय, आज या चॅनलवर स्टोऱ्या वाचता, उद्या दुसऱ्या चॅनलवर वाचाल दुसऱ्यांच्या, तुम्ही सगळ्यांच्या स्टोऱ्या वाचता. मला माहीत आहे यूट्यूबवर फ्री वाचायला मिळतं, म्हणून तुम्ही सगळ्यांचं सगळं वाचत असता, मला चांगलंच माहीत आहे. आणि काही तर जणी अशा आहेत की मी रिक्वेस्ट केली की दुसऱ्या चॅनलवरच्या स्टोरी जर दिसत असतील तर मला प्लीज सांगा. आणि मला रात्रीच्या अबोलकथा या चॅनलवरच्या स्टोरी दिसतात हे मला खूप जणांनी सांगितलं आणि त्यांची मी आभारी आहे. आणि मी तिच्यावर ॲक्शनसुद्धा घेणार आहे. कोण आहे तो, जेंट्स लेडीज आवाजच नाही, मला माहीत नाही, पण मी ॲक्शन घेणार आहे. आणि मी मेलसुद्धा केला आहे, पण ॲक्च्युली मेलला अजून उत्तर आलं नाही, बहुतेक नवीन आहे कोणीतरी, म्हणून मीही गप्प आहे. आणि एवढं माझं काही नुकसान नाही त्यामुळे, म्हणून मी गप्प आहे. पण काही जणी अशा आहेत की दुसरीकडच्या स्टोरी वाचतात आणि जरी त्यात माझं थोडंसं कंटेंट असेल तरी बोलत नाहीत, मला अजिबात कळवत नाहीत सांगूनसुद्धा. याला काय म्हणायचं? याचा अर्थ तुम्ही आपल्याशी म्हणजे जोडलेल्याच नाही आहात, तुम्ही सगळ्यांच्या आहात. असू द्या, तुम्ही सगळ्यांच्या आहात, मला काही प्रॉब्लेम नाही, पण ॲटलिस्ट तुम्ही माझ्या स्टोरीवर प्रेम करता तर तेवढं तरी दाखवा. मी इतक्या अपेक्षेनं तुम्हाला विचारत असते. आणि कोण आहे तेही मला माहीत आहे, मग कमेंटमध्ये तुमची नावं दिसतात. असू द्या. तर मला रोहित राणीविषयी इतकंच सांगायचं होतं. आणि राहिली गोष्ट गोंधनची, तर गोंधनमध्ये आता तरी पार्श्वभूमीच चालू आहे असं मी म्हणेन. आणि अर्धी स्टोरी सरस्वतीची आहे आणि त्यानंतर पुष्पाची स्टोरी सुरू होणार आहे. पुष्पा आपली हिरोईन आहे आणि तिचा हिरो, त्याची एंट्री अजून झालेली नाही आपल्या स्टोरीमध्ये.
तोसुद्धा आहे, भन्नाट हिरो आहे. आणि मग खऱ्या अर्थानं ती स्टोरी इंटरेस्टिंग होत जाईल. आता फक्त आहे, तिला काही जास्त व्ह्यूज येत नाहीत, कारण असल्या कथा कोणाला वाचायला आवडत नाहीत जुन्या पार्श्वभूमीच्या. चांगलं चटपटीत गोड लागतं ना सगळं. असो, ज्याची त्याची आवड. आणि मला ती मूर्खबाई म्हणाली, असलं काहीतरी लिहून समाजावर विपरीत परिणाम. मग आता तिला म्हणावं, हातात तंबोरा घे आणि प्रबोधन करत बस तरुण मुलांचं, बघू तुझं कोण ऐकत आहे का. चांगलं लिहिलं, भजनं टाकली तर कोण ऐकत बसतं का. हेही तितकंच आहे ना. आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी आणि पैसा कमवण्यासाठी. बहुतेक तिला माझ्याबद्दल काही माहीत नाही म्हणून ती असं बोलली. असो, बोलली तर बोलली. मी काही तिला अजून हाईड वगैरे केली नाही. मी फक्त तिला दोन्हीकडून उत्तर दिलेलं आहे. आणि चांगलंच उत्तर देणं. तिनं बहुतेक वाचलंसुद्धा नसेल, कमेंट केली आणि गप्प बसली आणि तिनं सोडून दिला विषय. तर असेही काही महाभाग असतात. आपल्याला बोलायचं ते बोलायचं आणि दुसऱ्यांचं काही ऐकूनच घ्यायचं नाही, कान बंद करून ठेवायचे. आणि अशा लोकांमध्ये कधीच प्रगती होत नसते. जो दुसऱ्याचं जास्त ऐकतो त्याचीच प्रगती होत असते. पण ऐकावं काय हे पण कळलं पाहिजे. त्या स्टोरीमध्ये काहीच नव्हतं. एखादं वाक्य कुठंतरी असतं आणि तेच स्टोरीला इंटरेस्टिंग बनवत असतं. मग आता तेही नाही घातलं तर मग स्टोरीत राहिलं काय. स्टोरीमध्ये दिवस होतोय, रात्र होतंय, पुन्हा दिवस होतोय, पुन्हा रात्र होते. माझी पात्र नाश्ता करतात, लंच करतात, डिनरसुद्धा करतात. मग रात्रीचा रोमॅन्स पण करणारच ना नवरा बायको आहेत तर. आणि हे प्रत्येक स्टोरीमध्ये नॉर्मल असतं. आपल्या आयुष्यासारखी ती स्टोरी असते. आणि काय ही मूर्खबाई, वृक्ष स्टोरी टाकली तर कोण वाचेल का. अजिबात नाही. तर जाऊ द्या, मला तिच्यावर काही बोलायचं नाही. आणि मला शशीचंद्राच्या स्टोरीबद्दल सांगायचं आहे की हो, ती स्टोरी 191 एपिसोडपर्यंत आहे. आता 138 भाग होतील. आता इथून पुढे सगळी स्टोरी गावावरच आहे. आणि शशी कसा त्याची जिरवतो दौलतची याच्यावरच आहे. भन्नाट आहे इथून पुढचा प्रत्येक एपिसोड. आणि शशीची हुशारी आणि डॅशिंगपणा तिथं दिसून येणार आहे. आणि तन्वी अर्जुन मयुरी यांविषयी म्हणायचं तर आता संगम लवकरच होणार आहे दोन्ही स्टोरींचा. अर्जुनराव आणि अर्जुन सर एकमेकांशी भेटणार आहेत. आणि खरं तर मला भीती वाटते बरं का. मी घाईघाईत ती स्टोरी लिहित नाही आहे. माझ्यावर कामाचं प्रेशर आहे आणि घाईघाईत लिहून मला काहीतरी लिहायचं नाही, कारण ते एपिसोड भन्नाट असले पाहिजेत. अर्जुन सरांचे डायलॉग, अर्जुनरावांचे डायलॉग, बापरे बापरे. त्यामुळे माझ्यावर खरं तर प्रेशर आलं आहे. आणि कसं करू मी, हे चॅलेंजच आहे माझ्यासाठी. आणि म्हणून मी शांत आहे. आणि काहीही लिहून जमणार नाही, ते तुम्हाला आवडलंही पाहिजे नाही का. मला माहीत आहे तुम्हाला मी लिहिलेलं सगळंच आवडतं, पण तुमच्यापर्यंत उत्तम साहित्य देण्याचा मी प्रयत्न करत असते. असो, तर सुरू आहे. उद्याच्या एपिसोडमध्ये अर्जुन सर निघतील कोल्हापूरसाठी. आणि मग शेवटी अर्जुन सरच घालून देतील का तन्वी मॅडम आणि अर्जुन सरांमध्ये मेळ, हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि आणखीन काय सांगू. रोहित राणीविषयीच बोलते, कारण सध्या तीच स्टोरी हिटलिस्टवर आहे. आणि मला त्या स्टोरीमध्ये टर्निंग पॉईंट आणायचा आहे. आणि नक्कीच इथून पुढची स्टोरी तुम्हाला आणखीन आवडत जाणार आहे. आणि तुम्ही दिवसाचे 2 पार्ट मागता, 3 पार्ट मागता, मला माहीत आहे. पण मी इतकं देऊ शकत नाही. दिलेसुद्धा असते जर मला बाकीचं काम नसतं तर. पण या उन्हाळ्यामध्ये काय काम आहे तुम्हाला माहीतच आहे. आणि प्लीज कमेंट्स करताना ना तुम्ही माझ्या तेवढ्या एका गोष्टीचा उल्लेख करू नका की मी काय करते, कारण हळूहळू लोकांच्या लक्षात येईल माझा आवाज ऐकून की मी कोण आहे. आणि येतंय सुद्धा, आणि ती माझ्यासाठी धोक्याची घंटा आहे. सो प्लीज माझ्या करिअरवर, म्हणजे खऱ्या करिअरवर कुणीही कमेंट्स करू नका. आपल्या अशाच कॅज्युअल कमेंट चालतील. आणि बाकी मग काही नाही, सगळं ठीक आहे. आणि खूप ऊन लागते. आणि तुमच्याकडे ऊन असेलच, सगळीकडेच ऊन आहे. आणि आता हवा पाण्याच्या गप्पा मारू का, तर नको, अजिबात नको. इतका टाईम नसतो माझ्याकडे.
पण व्हिडिओ ॲटलिस्ट 10 मिनटाचा तरी असावा म्हणून काहीतरी बोलते. पण रोहित राणीविषयी मात्र एक लक्षात ठेवा आणि मन घट्ट करा. स्टोरी म्हणून स्टोरी घ्या, मला शिव्या घालू नका. ओके. आणि डिसअपॉइंट होऊ नका. काही काळाच्या जम्पिंगनंतर किंवा आपण काही वर्षांची उडी घेऊन पुढे जाणार आहोत आणि काही एपिसोड तुम्हाला त्रासाचे वाटतील आणि बोरिंगसुद्धा वाटतील आणि वाटेल की ताईंनी हे काय करून ठेवलं, रोहित राणीचं किती छान चाललं होतं आणि मध्येच असं का केलं. पण आता दोघांचेही स्वभाव मी सुरुवातीपासून तसेच समांतर दाखवलेले आहेत. झुकेगा नाही साला असे. थोडंसं कुठंतरी नात्यामध्ये झोकणं असतं. पुन्हा स्वाभिमान जागृत होतो आणि प्रत्येकाचं हे असंच असतं. आणि हो, माझ्या स्टोरीतल्या जोडप्यामध्ये कोणाकोणाला स्वतःचं आयुष्य दिसतं आणि ताई आमच्या घरात हे असंच असतं वगैरे वगैरे कमेंट्स येतात, तर तो केवळ योगायोग समजावा. आणि शेवटी आयुष्य म्हणजे तर वेगळं काय असतं. तुमचं, माझं म्हणा किंवा ह्या स्टोरीतल्या पात्रांचं तरी सगळं सेम असतं. शेवटी मुळाक्षराच्या बाहेरचं कोणाचं काहीच नसतं, हो की नाही. त्यामुळे काही इन्सिडेंट, काही घटना मॅच होतात आणि होणारच. काहीही वेगळं नसतं. शेवटी आपण सगळे 2 पाय 2 हात आणि एका मस्तकाची माणसं आणि प्रत्येकाच्या गरजा सेम असतात. अन्न, वस्त्र, निवारा आणि बाकी सगळं सेमच असतं. मग वेगळं काय असणार. त्यामुळे तुमचं आमचं सेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. त्या उक्तीप्रमाणे सगळ्यांचं सगळं सारखंच असतं. वेगळं काहीही नसतं. थोडाफार फरक असतो आणि तोच आपल्याला कुठेतरी वाचायला भेटतो आणि तो इंटरेस्ट वाटतो आपल्याला त्याच्यामध्ये. तर कोणाच्या जर स्टोरीमुळे, माझ्या स्टोरीमुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील किंवा कोणाचं काही वाटत असेल की बाबा आमच्याशी सेम आहे, तर तो केवळ योगायोग समजावा. आणि बाकी आणखीन काय बोलू. बाकी सगळं तुमच्या प्रेमाबद्दल थँक्यू सो मच. पण मला एकच विनंती करायची आहे की जर तुम्हाला स्टोरी आवडते तर स्टोरीबद्दल वाईट कमेंट करणाऱ्यांना तुम्ही उत्तर द्यायला हवं. पण कुणीच नाही, नुसतं वाचतात आणि सोडून देतात, वाचतात आणि सोडून देतात. म्हणजे तुम्ही मला एकटीला लढायला ठेवलं आहे का आणि तुम्ही बघायची भूमिका घेणार का. तुम्ही जर तिथं उत्तर दिलं असतं ना तर मी तिला उत्तर द्यायची काहीच गरज नव्हती आणि माझा वेळ वाया गेला नसता. आणि मग माझा वेळ वाया जातो आणि मग मला इकडं लिखाणाला वेळ पुरतच नाही. 24 तासातले मी 48 तास तर लिखाण करू शकत नाही. बरोबर आहे ना. शेवटी ते मलाही माझी कामं आहेत आणि हाच पार्ट आला नाही, तोच पार्ट आला नाही असं कोणीही म्हणू नये. आणि आणखीन एक रिक्वेस्ट म्हणजे जो पार्ट टाकला आहे ना तो कसा वाटला आहे त्याच्यावर कमेंट करत जा. शशीचंद्राचा पार्ट टाकला की म्हणतात रोहित राणी टाका ना, रोहित राणीचा टाकला की तन्वी अर्जुन टाका ना. पण रोहित राणीचा कसा वाटला ते कोण सांगणार. त्याशिवाय मला कसं कळेल तुम्हाला आवडतो की नाही. त्यामुळे इथून पुढे म्हणजे जी स्टोरी आहे तिचीच कमेंट असावी, दुसऱ्या स्टोरीच्या नावानं कमेंट नसावी. समजलं. म्हणजे जो प्रश्न आहे ना त्याचंच उत्तर लिहित चला, दुसरं उत्तर लिहिलेलं नॉट ॲक्सेप्टेड असं आहे. चला, बाकी काही नाही. थँक्यू सो मच. लव यू लॉट. बाय. गुड नाईट.